नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 3 जून 2025 रोजी ITI चे संपूर्ण वेळापत्रक हे त्याच्या वेबसाईटवर आलेले आहे. तर हे वेळापत्रक काय आहे, पहिल्या प्रवेश फेरीसाठी तसेच अंतिम प्रवेश फेरीसाठी कोणती दिनांक आहे हे या नोटिफिकेशन मध्ये संपूर्णतः दिलेलं आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी क्लिअर बघणार आहोत. कधीपासून कधीपर्यंत कोणती प्रोसेस आहे ही सर्व आपण बघणार आहोत. तर बघा, शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2025 सत्रासाठीतील प्रवेश सूचना. यामध्ये काही प्रवेश सूचना दिलेल्या आहेत, त्या अगोदरच आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. परंतु आपल्याला काय बघायचं आहे आता, प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक. या ठिकाणी आपण प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक बघणार आहोत. प्रवेशाचे वेळापत्रक. तर बघा, ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे म्हणजे आपल्याला जो ऑनलाईन प्रवेश अर्ज करायचा आहे ITI ऍडमिशन साठी, तो प्रारंभ दिनांक आहे 15 मे 2025 पासून ते अंतिम दिनांक आहे 26 जून 2025. तर ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याचे अंतिम दिनांक आहे 26 जून 2025. त्यानंतर प्रवेश अर्ज केल्यानंतर आपल्याला अर्ज निश्चित सुद्धा करावा लागतो. तर अर्ज निश्चित करण्याची जो दिनांक आहे तो आहे 15 मे 2025 पासून ते 27 जून 2025. म्हणजे ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे 26 जून पर्यंत आपल्याला ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येईल. त्यानंतर 27 जून 2025 पर्यंत आपल्याला अर्ज निश्चित करता येईल, कन्फर्म करता येईल संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मूळ कागदपत्रांसह. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिह विकल्प व प्राधान्य सादर करण्याचा दिनांक आहे 26 मे 2025 पासून ते 27 जून 2025. म्हणजे पहिल्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला जे ऑप्शन भरायचे आहेत, विकल्प सादर करायचे आहेत, तर ते आपण 27 जून 2025 पर्यंत भरू शकतो. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे म्हणजे 27 जून 2025 पर्यंत आपण काय करणार, पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणार. परंतु प्राथमिक गुणवत्ता यादी ही संपूर्ण महाराष्ट्रातील असेल, ती आपल्याला 30 जून 2025 रोजी कळेल. तर ती संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल वरती SMS द्वारे कळवण्यात येईल की आपला महाराष्ट्रात कितवा नंबर आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदवणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे. गुणवत्ता यादीत काही तुम्हाला हरकत असेल तर तुम्ही 30 जून ते 1 जुलै पर्यंत त्यामध्ये हरकत नोंदवू शकता किंवा काही बदल करायचा असला तुमच्या फॉर्म मध्ये तो सुद्धा करू शकाल, परंतु 1 जुलै 2025 पर्यंतच करू शकता. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. अंतिम गुणवत्ता यादी ही संकेतस्थळावर 3 जुलै 2025 ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कधी? 3 जुलै 2025. तसेच पहिल्या प्रवेश फेरीची वेळ. पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. तर पहिल्या प्रवेश फेरीसाठी मध्ये कोणाचा नंबर लागलेला आहे, तर हे आपल्याला 9 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कळेल. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे तर त्यांना 9 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक SMS येईल, त्याद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल की कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तसेच कोणत्या ऑप्शनला तुमचा नंबर लागलेला आहे. त्यानंतर अर्जात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 10 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 रोजी प्रत्यक्ष नंबर लागलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन मूळ कागदपत्रांसोबत स्वतः हजर राहून आपली ऍडमिशन कन्फर्म करायची आहे. परंतु यामध्ये एक रूल दिलेला आहे. तो रूल काय आहे, पहिल्या प्रवेश फेरीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पहिला पसंती क्रमाला नंबर लागलेला आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 1 ते 100 ऑप्शन भरलेले आहेत आणि त्यांचा पहिल्याच पसंती क्रमाला जर नंबर लागलेला आहे, तर त्यांना पहिल्या प्रवेश फेरीसाठी पहिल्या ज्या ऑप्शनला नंबर लागलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावीच लागते. जर ऍडमिशन घेतली नाही तर तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या प्रवेश फेरीमधून बाद होसाल. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला पहिल्या पसंती क्रमाला जर आपला नंबर लागला पहिल्या प्रवेश फेरीत, तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावीच लागेल. अन्यथा तुमचा नंबर हा तुम्ही फक्त कधी तर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी स्पॉट राऊंड साठीच इलिजिबल राहाल. त्यानंतर ज्यांनी 2 ते 100 मध्ये ऑप्शन टाकलेले आहेत आणि त्यांचा नंबर 2 ते 100 मध्ये लागलेला आहे, तर ते एक तर ऍडमिशन घेऊ शकतात किंवा ऍडमिशन नाकारू शकतात. जर त्यांनी ऍडमिशन घेतली तर ते समोरच्या राऊंड साठी इलिजिबल राहत नाही.
नंतर दुसरी प्रवेश फेरीसाठी सुद्धा जे व्यवसाय निवडायचे आहेत ते आपल्याला 10 जुलै 2025 ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही त्यांनी 10 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 दरम्यान दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी नवीन विकल्प सादर करायचे आहेत. तसेच ज्या नसेल करायचे तर तुमचे जुनेच जे विकल्प तुम्ही पहिल्या प्रथम फेरीसाठी दिलेले आहेत तेच काय असतात दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी कंटिन्यू होतात. त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 22 जुलै रोजी तुम्हाला काय होईल संस्थानिहाय व व्यवसायनिहाय यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रत्यक्ष दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी जी ऍडमिशन आहे ती 23 जुलै 2025 ते 28 जुलै 2025 रोजी प्रत्यक्ष हजर राहून करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दुसऱ्या राऊंडसाठी एक महत्वाचा रूल आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 1 ते 3 मधील ऑप्शन टाकलेले आहेत व दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी त्यांचा नंबर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या यापैकी एका ऑप्शनला नंबर लागलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक तर त्याला ऍडमिशन घ्यावी लागते, अन्यथा तुमचा नंबर या प्रवेश फेरीमधून बाद होतो व तुम्ही फक्त स्पॉट राऊंडसाठी एलिजिबल राहता. त्यामुळे तुमचा जर नंबर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या ऑप्शनला लागलेला असेल तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावी लागेल, अन्यथा तुम्ही स्पॉट ऍडमिशन मध्येच भाग घेऊ शकता. तिसऱ्या व चौथ्या राऊंड साठी तुम्ही एलिजिबल असत नाही. त्यानंतर जर तुम्ही चौथ्या ते 100 मधून जर नंबर लागला तुम्ही एकदा ऍडमिशन घेऊ शकता किंवा ती नाकारू शकता. नंतर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी काय आहे, तिसरी प्रवेश फेरी त्यासाठी तुम्ही प्राधान्य किंवा विकल्प सादर करू शकता 23 जुलै 2025 ते 28 जुलै 2025 मध्ये. ज्यांचा नंबर लागलेला नाही दुसऱ्या फेरीत ते 23 जुलै ते 28 जुलै दरम्यान तिसऱ्या फेरीसाठी परत नवीन विकल्प सादर करू शकतात. जर नवीन विकल्प सादर केले नाही तर ते आपले अगोदरचे जुने विकल्प काय होतात तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ग्राह्य असतात. त्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवड याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे ह्या 3 ऑगस्ट 2025 रोजी काय होणार आहेत संस्थानिहाय याद्या पडणार आहेत. परंतु प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना 4 ऑगस्ट 2025 ते 8 ऑगस्ट 2025 रोजी तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे तेथे जाऊन तुम्हाला काय करायची ऍडमिशन करायची. यामध्ये एक तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी एक महत्वाचा रूल असा आहे की जर तुम्हाला पहिल्या 5 ऑप्शन मध्ये नंबर लागला 1 ते 5 मध्ये नंबर लागला तर तुम्हाला त्याला ऍडमिशन करावीच लागते. जर तुम्ही ऍडमिशन केली नाही तर तुम्ही चौथ्या प्रवेश फेरीसाठी एलिजिबल राहत नाही. नंतर तुम्ही स्पॉट राऊंड साठी काय करू शकता परत काय करू शकता हजेरी नोंदवू शकता. नंतर या राऊंड मध्ये दुसरा एक असं आहे 6 ते 100 मधून जर तुम्हाला एखादी जागा मिळाली असेल तर तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही ती अर्ज निश्चित करू शकता किंवा तो नाकारू शकता. तुम्ही चौथ्या प्रवेश फेरीसाठी काय होऊ शकता पात्र असताल. परंतु 1 ते 5 मध्ये नंबर लागणारे विद्यार्थी त्यांना काय करावं लागतं चौथ्या प्रवेश फेरीसाठी त्यांना अर्ज करता येत नाही. तर तिसरी प्रवेश फेरी ही 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष ऍडमिशन होणार आहे. त्यानंतर चौथी प्रवेश फेरी, तर चौथी प्रवेश फेरी कधी आहे, चौथ्या प्रवेश फेरीला आपल्याला 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान काय करायचंय विकल्प सादर करायचे, प्राधान्य सादर करायचे. हे विकल्प सादर केल्यानंतर 13 ऑगस्ट रोजी काय लागणार आहे एक निवड यादी लागणार आहे. विद्यार्थ्यांना SMS द्वारे काय कळवलं जाणार आहे की तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागलेला आहे. चौथ्या राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांना आपल्याला ज्या ठिकाणी नंबर लागलेला आहे तेथे ऍडमिशन करावीच लागते. तर ती प्रत्यक्ष ऍडमिशन 14 ऑगस्ट 2025 ते 19 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत. अशा पद्धतीनं प्रवेश फेरी क्रमांक 1 ते प्रवेश फेरी क्रमांक 4 होणार आहे. त्यामध्ये काही नियम आहेत मी ते तुम्हाला सांगितले. त्यानंतर बरेच विद्यार्थी काय होतंय बरेच विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित असतात. तर ते विद्यार्थी सुद्धा 3 जुलै 2025 ते 20 ऑगस्ट 2025 पासून परत अर्ज भरू शकतात. म्हणजे जे विद्यार्थी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन भरू शकत नाही त्यांना नव्याने म्हणजे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी काय असतंय ते पात्र असतात. तर त्यांचे अर्ज 3 जुलै ते 20 ऑगस्ट या दरम्यान भरता येणार आहे. परंतु त्यांनी एक लक्षात ठेवायचंय जे विद्यार्थी 3 जुलैच्या आत फॉर्म भरतील म्हणजे 3 जुलै 2025 ते 20 ऑगस्ट 2025 मध्ये फॉर्म भरतील प्रवेश अर्ज निश्चित करतील ते फक्त संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी पात्र असतील, फक्त स्पॉट राऊंड साठी पात्र असतील. ज्या ठिकाणी जागा खाली आहेत त्या ठिकाणीच ते काय असतील पात्र असतील. तर ते पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या प्रवेश फेरीसाठी पात्र नसतील. तर लक्षात ठेवायचंय प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचंय
आपला प्रवेश अर्ज जो आहे तो प्रवेश अर्ज कधीपर्यंत भरायचा आहे तर 26 मे 2025 आपला प्रवेश अर्ज कधीपर्यंत भरायचा आपल्याला 26 जून 2025 पर्यंत आपल्याला आपला प्रवेश अर्ज काय करायचा आहे निश्चित करायचा आहे. 27 जून पर्यंत तो निश्चित करायचा आणि 27 जून पर्यंतच आपल्याला काय करायचं पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करायचा आहे. कोणीही 26 जून नंतर ऑनलाईन अर्ज भरू शकणार नाही. 26 जून नंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर तुम्ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी पात्र नसणार. तर तुम्ही कोणत्या प्रवेश फेरीसाठी पात्र असणार तर पात्र असणार तुम्ही या नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश निश्चिती करणे जी 3 जुलै 2025 ते 20 ऑगस्ट 2025 दरम्यान होणार आहे. म्हणजे संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरी यामध्ये फक्त रिकाम्या जागा म्हणजे ज्या ठिकाणी जागा भरल्या जात नाहीत त्यासाठीच तुम्ही काय असाल पात्र असाल. अशा पद्धतीनं हे एक संपूर्ण वेळापत्रक आहे. चौथ्या राऊंड पर्यंत आपण वेळापत्रक जाणून घेतलं. यामधील काही रूल आहेत ते तुम्ही समजून घेतले. तर 3 महत्वाचे रूल आहेत. जर तुमचा नंबर पहिल्या राऊंड मध्ये लागला पहिल्या ऑप्शनला तर तुम्हाला ऍडमिशन करावीच लागेल. जर तुम्ही ऍडमिशन केली नाही तर तुम्ही संपूर्ण फेऱ्यांमधून बाद होसाल. तुम्ही फक्त लास्ट जे स्पॉट ऍडमिशन आहे त्यासाठीच पात्र असाल. दुसऱ्या राऊंडचा असा नियम आहे जर तुम्हाला पहिल्या 3 मधील ऑप्शन मिळालं आणि ते तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही त्या समोरच्या तिसऱ्या चौथ्या प्रवेश फेरीसाठी पात्र असणार नाही. तिसऱ्या प्रवेश फेरीचा काय रूल आहे पहिल्या 5 ऑप्शन मधून जर तुम्हाला नंबर लागला व तुम्ही घेतला नाही तर तुम्ही चौथ्या प्रवेश फेरीसाठी पात्र असणार नाहीत. आणि चौथ्या प्रवेश फेरीमध्ये ज्यांना नंबर लागलेला आहे ज्या आयटीआयला किंवा ज्या ट्रेडला नंबर लागलेला आहे तो त्यांना घ्यावाच लागेल. धन्यवाद.